साज माझा गुंतला ग चांद रातीला तुझ्या। तर मित्रांनो, आजचा आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हायरल रील्स व्हिडिओ एडिटिंग वरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल झालेला आहे. तो तुम्ही डेमो बघून समजलाच असा. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, CapCut ॲप ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे त्याला इथे ऍड करून घ्यायचा. व्हिडिओ ऍड झाल्यानंतर इथे कोपऱ्यात क्लिक करून पुन्हा त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इकडे उजवीकडे स्क्रॉल करून हे जे सॉन्ग आहे ते अशा प्रकारे एक स्ट्राईक वरती क्लिक करून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यानंतर बॅग घ्यायचे. बॅग घेतल्यानंतर व्हिडिओला सिलेक्ट करून अशा प्रकारे आहेत आपल्याला इथे पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे बीट 2 येत असेल मित्रांनो, त्यानंतर इथे स्प्लॅट करून घ्यायचे. त्यानंतर अशाच प्रकारे पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे बीट 3 येईल मित्रांनो, त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे इथे स्प्लॅट करून घ्यायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व जे बीट असतील तिथे तुम्हाला बीटनुसार कट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला जे इथे बीट कट झाल्यानंतर पुन्हा फर्स्ट लेअरला क्लिक करून उजवीकडे स्क्रोल करायचे. स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसवरती जाऊन तुमचा जो काही फोटो असेल त्याला आपल्याला अशा इथे प्रकारे ॲड करून घ्यायचे. फोटो ॲड झाल्यानंतर 2 बटन ह्याला झूम करून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर जे इथे सर्व फोटो असतील ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, फोटो ॲड झाल्यानंतर आपल्याला जे इथे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे इथे इथून उजवीकडे स्क्रोल करायचं आहे इथे आणि इथून जे इथे आपल्याला इन ॲनिमेशनवरती जाऊन कियारा मॅजिक हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 1 सेकंड ठेवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला जे इथे पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर कोंबोवरती जाऊन आपल्याला जे इथे आता इथे स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲड झाल्यानंतर इथून डन करायचं. डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे इथे ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे इथे इथून थोडंसं लोड गेलं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला लाईटच्या कॅटेगरी लाईट इफेक्टमध्ये जाऊन स्ट्रेट मिल हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन पूर्ण मित्रांनो हाय करून इथून डन करायचे. त्यानंतर जे इथे हा फोटो सोडून परत पुढच्या फोटोवरती जायचे. ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला पुन्हा कोंबोवरती जायचे आणि आता आपल्याला जे इथे इथून डिस्टॉर्ट आणि स्ट्राइच हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 1.7 सेकंड ठेवून इथून डन करायचे. त्यानंतर पुन्हा पुढे जायचे. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून लाईट इफेक्टवरती जायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला जे इथे स्ट्रेट मिरर हा इफेक्ट ॲड करून तर डन करायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला जे पुढच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशनवरती जायचे. अशा प्रकारे आपल्याला जे इथे ॲनिमेशनवरती गेल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला कोंबोवरती जायचं. कोंबोवरती गेल्यानंतर वॉव अँड स्लाइड हा इफेक्ट ॲड करायचे आणि ह्याचे ड्युरेशन 1.7 सेकंड ठेवायचे. त्यानंतर डन करायचे. डन झाल्यानंतर असं प्रकारे पुढे जाऊन जे इथे ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. पुन्हा आपल्याला जे इथे स्ट्रेट मिरर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डन करायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती जायचं. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आपल्याला जे इथे पुन्हा इथे रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर इथून हे जे ड्युरेशन 1 सेकंड ठेवायचे. त्यानंतर पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे जे इथे आता आपल्याला शेक 3 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डन करून जे इथे स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर अशा प्रकारे इथे फोटोवरती क्लिक करून ते की फ्रेम ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे एंडिंगला सुद्धा एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर जे इथे आपल्याला अशा प्रकारे इथे बेसिकवरती जाऊन जे इथे ह्याला झूम करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे जे इथे अशा प्रकारे फोटो तुमचा जो काय असेल त्याला आपल्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचे. त्यानंतर डन करून पुन्हा जे इथे आपल्याला अशा प्रकारे एक फोटो सोडायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर एंडिंगला सुद्धा एक की फ्रेम ॲड करून पुन्हा आपल्याला जे इथे बेसिकवरती जायचे आणि पुन्हा आपल्याला फोटो झूम करून घ्यायचे. त्यानंतर डन करायचे. डन झाल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा एक की फ्रेम ॲड करायचे एंडिंगला. त्यानंतर जे इथे शेवटच्या की फ्रेमला आपल्याला बेसिकवरती जाऊन त्याला जे इथे झूम करून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या एक फोटो सोडून पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचे. फोटोवरती गेल्यानंतर आता इथे आपल्याला की फ्रेम नाही ॲड करायचे. त्यानंतर जे इथे त्या फोटोवरती एंडिंग लास्टच्या फोटोवरती जाऊन पुन्हा आपल्याला इथे की फ्रेम ॲड करून इथून हे ना पुन्हा आपल्याला लास्टच्या की फ्रेमवरती येऊन बेसिकवरती येऊन ह्याला झूम करून घ्यायचे. त्यानंतर डन करायचे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इकडे इफेक्ट्सवरती जायचे. इफेक्ट्सवरती गेल्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते बॉडी इफेक्टवरती जायचे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरी जायचे. गेल्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते बटरफ्लाय विंग्स हा इफेक्ट ॲड करून डन करायचं. डन झाल्यानंतर इथून जे आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवायचे आणि जे मित्रांनो ह्याचा जो कलर असेल तो 60 ठेवून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे ते 60 ठेवायचे. त्यानंतर आपल्याला पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा बॉडी इफेक्ट वरती जायचं. बॉडी इफेक्ट वरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुन्हा ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरी जाऊन हार्ट फ्लेम हा इफेक्ट ॲड करून डन करायचं. डन झाल्यानंतर ॲडजस्ट वरती जायचं आहे आणि इथून जे आहे ते आपल्याला वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवायचे आहे. त्यानंतर जे आहे ते त्याचं स्पीड असेल ते मित्रांनो अशा प्रकारे ते 30 ठेवून घ्यायचे. पुन्हा 100 ठेवून डन करायचे. डन झाल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला पुन्हा ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन एंजल विंग्स हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर डन करून हे जे ड्युरेशन असेल ते मित्रांनो ह्या फोटोवर ठेवायचे. सर्व इफेक्ट्स असतील ते मित्रांनो फोटोवर ड्युरेशन ठेवायचे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यानंतर पुन्हा आपल्याला जे ते पुन्हा बॉडी इफेक्टवरती जायचे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन खाली आपल्याला जे ते क्लब हार्ट्स हा इफेक्ट ॲड करून डन करायचे. डन झाल्यानंतर ह्याचे ड्युरेशन मित्रांनो ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. नंतर ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची स्पीड जे असेल ते आपल्याला 80 ठेवून घ्यायचे आहे मित्रांनो. ठेवल्यानंतर कलर साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचे. कलर जो असेल तर मित्रांनो आपल्याला पुन्हा इथे 60 ठेवून घ्यायचे. पुढच्या फोटोवरती जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती जायचे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर ट्रेंडिंगची कॅटेगरीत आपल्याला जे आहे ते खाली लुमिनस डोपलिंगर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला डन करून जे आहे ते ॲडजस्टवरती जायचं आहे. कलर जो असेल ते मित्रांनो आपल्याला इथे 10 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते मित्रांनो आपल्याला 10 ठेवायचे. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे मित्रांनो पुढे जाऊन पुन्हा आपल्याला जे आहे ते ह्याचं हॉरिझॉन्टल असेल ते मित्रांनो आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे ते ठेवून घ्यायचे. जे असेल ते मित्रांनो आपल्याला 13 ठेवायचे. लिस्ट असेल तर मित्रांनो आपल्याला हाय होस ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन करून पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचं. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती जायचं. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे स्ट्रोकच्या कॅटेगरीत खाली जे आहे ते लाईट डिस्लोईंग हा इफेक्ट ॲड करून डन करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन त्याचा ट्विस्ट असेल ते मित्रांनो आपल्याला इथे 50-52 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते पुन्हा आपल्याला स्पीड असेल ते मित्रांनो आपल्याला हे जे अशा प्रकारे 60 ठेवून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे खाली जायचे. कलरवरती गेल्यानंतर आता आपल्याला इथे जे आहे ते कलर ह्याचा 90 ठेवून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर जे आहे ते ग्लोवरती जायचं. ग्लोवरती गेल्यानंतर ग्लो 45 ठेवायचे आणि साईज असेल ते मित्रांनो 50 आणि इथून डन करून घ्यायचे. त्यानंतर पुढे जाऊन पुन्हा आपल्याला जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरती जायचे आणि बटरफ्लायच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे आहे ते इथून ड्रीम बटरफ्लाय हा इफेक्ट इथे कोपऱ्यात भेटून जाईल. त्यानंतर इथून ॲड करून डन करायचे. डन झाल्यानंतर इथून जे आहे ते ॲडजस्टवरती जायचे आणि इथून ह्याची स्पीड असेल ती मित्रांनो आपल्याला 50 ठेवून इथून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत आपल्याला इथे फ्रॅगमेंट क्लोन हा इफेक्ट ॲड करून डन करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन ह्याचे इन्स्टन्स ते पूर्ण हाय करून इथून डन करून घ्यायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे केल्यानंतर इथून सिम्पली बॅक घ्यायचं. बॅक झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ सिम्पली इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.